स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। अमोलदादा, तुम्ही उपनगराध्यक्षपद घ्या। नगरपालिकेसमोर सर्व नगरसेवकांची मागणी। तुम्हाला सोने खरेदी करायचंय तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्समध्ये। विट्यातील प्रथमच सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम, HUID प्रमाणित सर्व दागिने, सोने तारण कर्ज योजना ही सुरू। तर मग एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा। संपर्क श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे। प्रथम सर्व पत्रकारांचे स्वागत करतो। आज उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक यांचे निवडीचा कार्यक्रम आहे। तरी आमच्या पार्टीच्या व सर्व नगरसेवकांच्या वतीनं आम्ही एकमुखानं आमचे नेते अमोलदादा बाबर यांना उपनगराध्यक्ष व्हावं म्हणून आम्ही काल रात्री पार्टी मीटिंग घेतली। त्या पार्टी मीटिंगमध्ये आम्ही सर्वांनी आमचे नेते सुहास भैया व अमोलदादा दोघांनाही विनंती केली की उपनगराध्यक्ष पदासाठी अमोलदादांनीच अर्ज आज भरला पाहिजे। तरी दादांनी ह्या गोष्टीला नकार दिलेला आहे। आमच्या पार्टीच्या वतीनं व सर्व नगरसेवकांच्या वतीनं आम्हाला दादांना असं सांगायचं आहे की विटा शहरात 40 वर्ष झालं विरोधी पक्षाची सत्ता असताना 2011 साली त्यांच्या विरोधात कोण उभा राहायला तयार नव्हतं, धाडस करत नव्हतं। तरीसुद्धा स्वर्गीय आमदार अनिल भाऊंनी धाडस केलं व दादांना नगरसेवक पदासाठी उभा केलं। 2011ला त्यांना पराभव स्वीकारायला लागला। तरी देखील आपली पार्टी टिकली पाहिजे, पार्टी वाढली पाहिजे, ह्याच्यासाठी दादांनी त्यांच्या पत्नी शीतलताई व स्वतः दोघे उभा राहिले। त्यावेळेला त्यांच्या पत्नींचा, शीतलताईंचा पराभव स्वीकारावा लागला। त्या काळात मी आणि दादा 2016ला दोघंच नगरसेवक म्हणून निवडून आलो। दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही 5 वर्षात तब्बल 150-200 कोटीचा निधी आणण्यास सक्षम झालो। ह्या नगरपालिकेत अगोदर ज्या चुका झाले, ज्या त्रुटी राहिलेत, ह्या त्रुटी व चुका सुधारण्यासाठी गेल्या 5 वर्षाचा अनुभव असणारे दादा, एवढा मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणणारे दादा यांनीच उपनगराध्यक्ष पद स्वीकारावं अशी आमच्या पार्टीच्या वतीनं सर्वांची त्यांना विनंती आहे व सर्व नगरसेवकांचं एकमत झालेलं आहे। आम्ही दादांचा फॉर्म भरून आणलेला आहे। जर दादांनी अर्ज भरला तरच आम्ही उपनगराध्यक्ष पदाचा अर्ज भरणार आहे, अन्यथा जर पद रिक्त राहिलं तरी सुद्धा आम्हाला चालेल। धन्यवाद। नुकतीच पार पडलेली नगर परिषदेची निवडणूक ही शिवसेना पक्षाच्या वतीनं लढवण्यात आली। विटे शहरातील जनतेनं शिवसेना पक्षाला स्वर्गीय अनिल भाऊंच्या वरती विश्वास ठेवून आणि आदरणीय आमदार आपले नेते सुहासभाई आणि अमोलदादांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून मतदानातून शिक्कामोर्तब करून दिलं की शिवसेना पार्टीच विटे शहराचा विकास करू शकते। या निवडणुकीमध्ये विटेकरांनी 22 नगरसेवक निवडून दिले, नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निवडून दिला। आणि अशा परिस्थितीमध्ये या विटा नगरपालिकेच्या आज होत असलेल्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी आम्ही आमचे नेते अमोलदादा, माननीय अमोलदादांना काल सर्वांनी विनंती केली। आत्ता अमरभैयाने आत्ता आपल्याला सांगितलं, परंतु दादांची इच्छा आत्ता अजूनपर्यंत त्यांनी सांगितलं माझ्याऐवजी कुणी ज्येष्ठ लोकांनी व्हा, अन्य कुणी व्हा, परंतु आम्ही सर्व नगरसेवकांनी एकमुखानं निर्णय घेतला की कुठल्याही परिस्थितीत अमोलदादांनीच उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी इथं तयार व्हावं अशा पद्धतीनं आम्ही त्यांना विनंती केली। हे 2 अर्ज आम्ही अमोलदादांचे लिहून आणलेत, अजूनही त्याच्यावरती त्यांनी सह्या पण केलेल्या नाहीत।
आपला हे प्रेस झाल्यानंतर पत्रकार बंधूंच्या पुढं बोलून झाल्यानंतर आम्ही त्यांना पुन्हा एकदा विनंती करणार आहोत. आम्हाला असं वाटतं निश्चितपणानं दादा ही विनंती मान्य करतील आणि पराभव दिसत असताना सुद्धा 2016 साली सौभाग्यवती शीतलताईंनी नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवली. 11 साली अमोलदादांनी लढवली, त्या पराभूत झाल्या. दादा पराभूत झाले. थोडक्या मताने आपले अमरभैया आणि अमोलदादा निवडून आले 2016 साली. आणि अशा परिस्थितीत दादांना आम्ही विनंती केली की आता या जबाबदारीचं हे पद आहे, तर दादा म्हणले मला हे पद म्हणून स्वीकारायचं नाही आहे. आम्ही सर्वांनी विनंती केली हे पद म्हणून तुम्ही स्वीकारू नये, तर हे जबाबदारी म्हणूनच तुम्ही हे स्वीकारावी आणि विटे शहराला योग्य तो न्याय द्यावा. आपण आणि भैयांनी दिलेली आश्वासनं आणि स्वर्गीय अनिल भाऊंच्या वरती दाखवलेला विश्वास हा सार्थ करण्यासाठी तुमच्याशिवाय या ठिकाणी पर्याय नाही. आणि आपण जर आमच्या विनंतीला मान दिला तर उत्तम, अन्यथा कोणीही नगरसेवक हा उपनगराध्यक्ष पदाची जागा रिक्त राहिली तरी चालेल अशी भूमिका आम्ही सर्व सेवकांनी एकमताने घेतलेली आहे. मला वाटतं सर्व नगरसेवकांनी हात उंचावून सांगावं त्यांना मान्य आहे नाही. तर हा निर्णय नक्की झालेला आहे. आता पुन्हा एकदा आम्ही अमोलदादांना विनंती करू 12:30 वाजेपर्यंत अर्ज भरायचे आणि निश्चितपणानं अमोलदादा विनंती मान्य करतील अशी अपेक्षा करूया. आणि विटेकरांच्या सर्व विकासाच्या कल्पना आदरणीय भैयांच्या दादाच्या माध्यमातून पूर्ण करण्यासाठी दादा निश्चितपणाने आमची विनंती मान्य करतील, करावी अशी त्यांना विनंती या निमित्तानं करतो. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.